पाहूयात विस्तृत बातम्या। ज्या देवी देवतांच्या नावावर सरकार शक्तिपीठ महामार्ग लादतंय त्या खऱ्या देवाला आपल्या भक्ताची सुपीक जमीन गेलेली कधीच चालणार नाही। मात्र महाराष्ट्रातील एका देवाला पाहिजे आहे अशी खोचक टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे। त्या देवाला मी साष्टांग नमस्कार घालतो। माझ्या तालुक्यातील शक्तिपीठ रद्द करावा यासाठी प्रसंगी मुंबईपर्यंत दंडवत घालत येतो असे सांगत विनंती व गोड बोलून सुरुवात करतो। पण आमची परंपरा क्रांतिसिंह नाना पाटलांची आहे अशा शब्दात जयंत पाटलांनी सरकारला इशारा देखील दिलाय। वाळवा तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठाला विरोध म्हणून ईश्वरपूर येथे आयोजित शक्तिपीठ विरोधी जनाक्रोश मेळाव्यामध्ये ते बोलत होते की ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केला जातोय असं सरकार म्हणते, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन गेलेली चालणार नाही। मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे। त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, साष्टांग नमस्कार घालतो। मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो, तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची भिंत काढा, कारण ह्या तालुक्याने विनंती करून गोड बोलून सुरुवात आम्ही करतो। तर आमची परंपरा नाना पाटलांची, त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी एकसंघपणाने आलो। तर जरा आमची विनंती आहे, मी जास्त पुढचं लांब बोलत नाही, पण माझी देवाला विनंती आहे की जुना रस्ता जो होता ते बघा, आणखी काय आम्ही काय दुसऱ्याचं काय करा असं म्हणणार नाही। आणि देव आम्हाला पावलेला आहे, आमचा देव आमच्या बरोबर आहे। सगळी ही देवस्थानं जी आहेत त्या सगळ्यांच्याकडे इतर असणारे जवळपास सगळे जाऊन आलेले आहेत। तर वापरा, कोणत्याही परिस्थितीत रस्ता होणं हे वाळवे तालुक्याच्या हिताचं नाही, त्याच्यात कोणतीही पक्षीय भावना नाही, पण हा मुळातच रस्ता आवश्यक नसताना होतोय आणि दिसेल ती मंदिरं जोडायचा उद्योग कुणीतरी केलेला दिसतोय। त्यामुळे सर्व देव आमच्या बाजूला आहेत। एका देवाला आम्ही सगळे साकडे घालायला कधी येऊ, एवढंच त्या देवाला आम्ही सगळे विचारतो। आमच्या सगळ्यांचं गाणं आणि म्हणणं ऐकायला त्यांनी वेळ द्यावा आणि कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता आणि अलाइनमेंट ही बदलावी किंवा बंद करावी अशी त्यांना आमची विनंती आहे। आणि या संघर्षामध्ये वाळवे तालुक्याने आपली परंपरा फार जुनी आहे। सांगली आणि सातारा जिल्ह्याची परंपरा संघर्षाची आहे, तर तो संघर्ष आपला एकमेव देवा येऊ देणार नाही। आणि आपल्या सगळ्यांचं गाणं हे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ ऐकतील आणि या सगळ्या देवस्थानांचा जो आम्हाला पाठिंबा आहे तसा त्या शेवटच्या या देवस्थानाचाही पाठिंबा आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आपण बाळगूया। पण पाठिंबा मिळायच्या कल्पनेत न राहता संघर्षासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय कुणीही आपल्या कल्पना, आपल्या भूमिका मांडणार नाही। ते देखील या संघर्षात एक संघ राहून या तालुक्यावर आलेलं हे अनिष्ट संकट मानव निर्मित संकट आहे। निसर्गाच्या संकटाला कायम तोंड देतोय आपण। दर पावसाळ्याला कृष्णा काठ आणि वारणा काठ पावसाळ्यात झुडपून काढतो आणि आपली वाताहत होते, परत हा माणूस उभा राहतो आणि काही झालं नाही असं दाखवून 4 दिवसानं काम करतो। एवढी सहनशक्ती या वाळवे तालुक्याच्या जनतेत आहे आणि ती सहनशक्ती मर्यादा भंग होऊन आमच्या अंगावरून आता जर रोड रस्ता जात असेल तर त्याला विरोध करण्यासाठी आपण सगळे एक होऊ, एवढीच भूमिका या निमित्तानं मांडतो।